कांद्याचे बाजारभावाचा कल आपल्याला आकडेवारीवरनं समजून घेता येतो आणि राज्यामध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये शुक्रवारपर्यंत कांद्याची कुठे किती आवक राहिली, कशी राहिली, ती जास्त होती का कमी राहिली आणि बाजारभावामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरण झाली, वाढ झाली किंवा फरक पडला असेल तर किती, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि थोडीशी सकारात्मक गोष्टी आता या आठवड्यापासून महाशिवरात्रीपासून घडायला सुरुवात होतील याच्या संदर्भातली थोडीशी माहिती आपण बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार 14 फेब्रुवारी 2026. सर्वात आधी महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. येणारं सगळं शिवाचं हे पावन पर्व आहे ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी, भरभराट आणि सगळी विघ्न बाजारभावाची काढणारं असं राहू देत. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आता हा थोडीशी जी सुरुवात आहे ती चांगली होणार आहे. आताचे जे बाजारभावाचे संकेत आहे, मागचे सगळे आकडेवारी माझ्याकडे आहे आणि जिल्हावार जे कांद्याच्या बाजारभावाचे ट्रेंड आहे आणि आवक आहे त्यावरनं असं लक्षात येतंय की बाजार आता हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आणि बदल सुरू असताना त्यामध्ये सकारात्मकता येत आहे, पॉझिटिव्ह बदल आहेत. त्यामुळे मागचे 2 आठवडे 3 आठवडे बाजार दबावत होता, तो घसरला नाही आणि फार वाढला नाही, पण नंतर मात्र वाढ घट अशा सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम झाला आणि एकूणच आपण जर विचार केला तर तो स्थिर राहिलेला आहे. काही महत्त्वाच्या बाजार समित्या राज्यातल्या ज्या आहेत जे तुम्हाला माहिती आहे, नाशिक, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणचे कांद्याचे बाजारभाव खरंच किती घटले सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये किंवा वाढले, याचा आपण आढावा घेणारच आहोत. तर सुरुवात मी अशी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक किती झाली रोजच्या दिवशी, ती कमी झाली, वाढलेली आहे ते समजून घेऊ आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याचे जे दर आहेत ते कुठे वाढले किंवा कुठे घटले ते समजून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आवाहन करेन की आज शनिवार आहे, आठवडा संपतो आहे. मेंबरशिपसाठीचा जो व्हिडिओ आहे किंवा एकूणच सगळ्यांसाठीचा आपण आठवडा कसा जाईल याचं जे आपण विश्लेषण करत असतो त्याची माहिती आपण रविवारी देणार आहोत. उद्या महाशिवरात्रीचं एक चांगला पवित्र दिवस आहे, सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे त्या दिवशी. आणि आज जे सदस्य आहे, शक्य झालं तर आज रात्री सदस्यांसाठी व्हिडिओ देईन. 2-3 विषय राहिले होते, मधल्या काळात 2 दिवस गॅप पडल्यामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. आणि या संदर्भातले जे व्हिडिओ आहे ते सगळ्यांपुरतं त्यामध्ये मिळतील. ज्यांनी मेंबरशिप घेतली नाही त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. मागच्या आठवड्यात आपण नाशिकसाठी मेंबरशिप्समध्ये एक आपण अंदाज देत असतो की साधारण या किमतीपासून या किमतीपर्यंत बाजारभाव राहतील. आता तो जो अंदाज आहे नाशिकचा तो बऱ्यापैकी याही वेळेस एकूण जे होतं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, हा सगळा डेटा आणि त्याच्या ॲनालिसिसमुळे तो बरोबर आलेला आहे आणि त्याच्या आधीचे काही इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा आहे. तर मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये ही सगळी अचूक आकडे दिलेले होते. मागच्या वेळेस या आठवड्यासाठी मी तुम्हाला सावध केलं होतं की बाबा इथे तुम्ही कांदा सोमवार मंगळवार जर असेल आणि तो कुठे विकायचा आहे, तातडीनं विकायचा आहे. काहींना त्याचा फायदा झाला आणि त्यांनी तशा कमेंट पण केलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचू शकता. तर निवेदन पूर्ण करून जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून जॉईन व्हा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला ज्यांना कांद्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्याशी शेअर करा. अतिशय गंभीर शेतकरी जे शेतीकडे गांभीर्याने बघतात कांदा यासाठी, ज्यांना बाजाराची माहिती पाहिजे असते, बारीक बारीक विश्लेषण पाहिजे असते, असे सगळे प्रयोगशील, गंभीर आणि या सगळ्याचे शेतकरी आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि अशा लोकांना जवळपास 70 ते 72 हजार, आता 73 हजार सगळे शेतकरी बांधव आहेत की ज्यांना यातून भरभरून माहिती मिळत असते आणि त्याचा फायदा होत असतो असंही ते सांगतात. मेंबरशिप घेतलेले असो किंवा हे असो. तर आता आपण बघूया
अहिल्यानगरमध्ये आता 1 ते 8 फेब्रुवारी आणि 9 ते 13 फेब्रुवारीपर्यंतचे आकडे आहेत माझ्याकडे. त्यामधले हे सगळे मी बदल वाचून दाखवतो. याच्यामध्ये उद्या पण काही बदल आपण सांगूया. तर अहिल्यानगरमध्ये साधारण 9.5 ते म्हणजे 10% वाढ आहे. 9.8% या आठवड्यात. 965 वरनं 1060 पर्यंत अहिल्यानगरचा कांदा पोहोचलेला आहे सरासरी जिल्ह्याचा. आता अकोल्यामध्ये वाढ घट काही नाहीये, 1225 असे राहिलेले आहे. बीडमध्ये त्याचे माफ करा, बीडचं जे मागच्या आठवड्याचे माझ्याकडे आहे इथे नाही आहेत. अमरावतीमध्ये 1635 वरनं 1224 झाला, 1244 झाला, इथं 23% घट आहे. चंद्रपूरमध्ये 3.3% घट आहे. मात्र बुलढाण्यामध्ये 20% कांदा वाढला आहे. 1000 वरनं 1200 पर्यंत पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण एक आकडा दिला होता, त्यानुसार सगळे प्रत्यय येत आहेत. मात्र इथे 2.5% वाढ आहे. 946 वरनं 970 गेलेला आहे. 5% वाढ किंवा घट असेल तर ते फार वाढला घटला असं समजलं जात नाही, पण किरकोळ वाढ किंवा घट तुम्हाला जाणवते. धाराशिवमध्ये 1320 वरनं 1200 वर आलं, इथे साधारण 9% घट आहे. धुळ्यामध्ये मात्र 20% घट आहे. 1044 वरनं 832 पर्यंत आलेला आहे. आता जालन्यामध्ये स्थिर आहे बाजारभाव 900 रुपयांवर. जळगावमध्ये साधारण 8% वाढ आहे. 910 वर पोहोचलेले आहेत 842 वरनं. कोल्हापुरात 9.5% घट आहे. 1122 वरनं 1015 याचा इशारा आपण दिलेला आहे. मुंबईमध्ये 4.5% घटला आहे, 1271 आलेला आहे. नागपूरमध्ये 5.5% घटून तो आता 1627 पर्यंत स्थिरावला आहे. नाशिकमध्ये मात्र सकारात्मक आहे. नाशिकचं बाजार सुरुवातीला चांगली बाजारभावाने सलामी दिली, मध्ये स्थिर राहून घसरले आणि नंतर परत ते सुधारले. नाशिकचा ट्रेंड जो आहे असा ग्राफ आहे, असा यू आकाराचा, म्हणजे वाढतो घटतो आणि परत वाढतो. मागचे 2 आठवडे नाशिकच्या बाजाराचं वैशिष्ट्य मी परत सांगतोय. मागच्या आठवड्यात सांगितलं की तो वाढतो, थोडा कमी होतो, घसरतो आणि परत एका पॉइंटला आला की तो परत वाढतो. कदाचित आज तुम्ही नाशिकच्या बाजारात जाल तेव्हा कालच्या तुलनेत 5-10 रुपये बाजारभाव वाढू शकतो, किंवा आता हा व्हिडिओ थोडा उशिरा पब्लिश होतोय, वाढलाही असेल. 1034 वरनं 1116 रुपये आणि 8% वाढ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये फार घसरण नाहीये, 3% आहे, म्हणजे स्टेबल आहेत. 1104 वरनं 1070 वर आलेले आहेत, 30 रुपयांची घसरण आहे. सांगलीमध्ये 1041 1.2% घसरण आहे. सातारामध्ये 4%, 1068 रुपयापर्यंत आलेत. सोलापूरमध्ये चांगले बदल दिसत आहेत. 4.3% सोलापूरचे बाजारभाव वाढलेले आहेत, पण हे 5% कमी आहे, म्हणजे थोडं वाढ म्हणण्यापेक्षा त्याला स्थिरच म्हणूया. 853 वरनं 890 वर आले, 40 ते 45 रुपयांचा फरक आहे. ठाण्यामध्ये दर जवळपास स्थिर आहे, 1225 वरनं 1235 झाले. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1178 वरनं 1145 गेले, साधारण 30 रुपयांचा सरासरी फरक पडलेला आहे. आता कांद्याची जी आवक आहे ते आपण बघूया. कांद्याच्या आवकेमध्ये काय झालंय. सोमवारी संपूर्ण राज्यामध्ये 4,67,000 क्विंटल आवक झाली. मंगळवारी म्हणजे 10 तारखेला 5,53,000 इथं आवक घटली. बुधवारी परत 4,33,919. गुरुवारी 3,79,000 म्हणजे 3,80,000 आणि शुक्रवारी 3,60,000 इतकी आवक झाली. म्हणजे साधारण आवक जर बघितली तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडीशी 1-2 दिवस कमी राहिली, पण परत आहे तशीच आहे. आवक टिकून आहे. एकूणच यानंतरचं जे आहे या आवकीचं शुक्रवारपर्यंत ती 3.5 किंवा 3.60 पर्यंत आलेली आहे. शनिवारची कशी होते ते आपण बघूया. या सगळ्यांचं एकूण अचूक विश्लेषण, येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील या संदर्भातली बारीक सारीक माहिती रविवारी मी सगळ्यांसाठी देणार आहे. आणि सदस्यांसाठी आकडेवारीसह जे विश्लेषण असतं, ज्याची सगळे मेंबर्स सदस्य वाट बघत असतात, ते विश्लेषण जमलं तर आज रात्री उशीर होऊ शकतो किंवा उद्या त्याच्यामध्ये सकाळी दोन्ही व्हिडिओ बरोबरच येतील. बघूया आपण ते कसं शक्य होईल त्या हिशोबाने. जोडून राहा. तुमचा दिवस शुभ राहो. धन्यवाद.